नमस्कार. MPSC लाईव्ह ई लर्निंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल व मे महिन्याच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहणार आहोत. इंडियन पॉलिटी या विषयाचे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे करंट अफेअर्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर आपली फर्स्ट न्यूज आहे ती सुपेस पोर्टलबाबत. नुकतंच चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी AI बेस्ड म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड सुपेस पोर्टल लॉन्च केलेले आहे. ज्या पोर्टलचा उपयोग ज्युडिशियल सिस्टीममध्ये जजेसना लीगल रिसर्च करण्याकरिता होणार आहे. तो कशा पद्धतीने एक थोडंसं आपण समजून घेऊया. आतापर्यंत काय होत होतं की सुप्रीम कोर्टमध्ये किंवा कुठल्याही कोर्टमध्ये ज्यावेळेला एखादा खटला चालू असतो त्यामध्ये दोन्ही पक्षांची बाजू समजून घेतल्याच्या नंतर सर्व फॅक्ट्स समजून घेतल्याच्या नंतर जजेस जे आहेत तो आपला निर्णय राखून ठेवत होते काही वेळेसाठी आणि त्या कालावधीमध्ये जजेस त्यांचे लीगल रिसर्च करायचे. म्हणजे मीन्स काय करायचे ते तर या केस रिलेटेडचे जे फॅक्ट्स आहेत त्यावरती सुप्रीम कोर्टाने यापूर्वी कुठले जजमेंट्स दिलेले आहेत का किंवा हायकोर्ट्सने कुठले जजमेंट्स दिलेले आहेत का आणि जर तो क्रिमिनल रिलेटेड खटला असेल तर CRPCमध्ये कुठले ॲक्ट्स आहेत त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये शिक्षा होऊ शकते हे सर्व जे लीगल रिसर्च आहेत ते त्या मधल्या कालावधीमध्ये ते करत होते. म्हणजे त्यांना मॅन्युअली ते करावं लागत होतं. म्हणजे ते प्रत्येक जजमेंट्स ते वाचणं त्यामध्ये मग काय त्यांचे स्टेटमेंट्स आहेत कुठलं जजमेंट दिलेलं आहे कोर्ट्सनी वगैरे प्रिव्हियसमध्ये तर ते सर्व ते अभ्यास करायचे. त्याकरिता त्यांना बराच कालावधी जात होता. यामुळे काय व्हायचं की त्या खटल्याचा जो निकाल आहे तो लांबणीवर जायचा आणि यामुळे बरेचसे कोर्टामध्ये जे केसेस आहेत हे खूप वेळाकरिता पेंडिंग राहायचे. ठीक आहे. तर याला सोल्युशन म्हणूनच आता AI बेस्ड एक सुपेस पोर्टल जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत यांनी लॉन्च केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने फंक्शन होईल जसं आपण गुगलवरती आपल्याला एखादी गोष्टची इन्फॉर्मेशन हवी असेल तर आपण सर्च करतो. ठीक आहे. ती टर्म आपण एंटर्ड करतो आणि सर्च बटन केल्याच्या नंतर बरेचसे जे आपल्याला रिलेटेड जे आर्टिकल्स असतात लिंक्स असतात ते आपल्यासमोर येतात. ठीक आहे. तर सेम सुपेस पोर्टलवरती जज काय करणार आहेत की त्या कोर्ट रिलेटेड फॅक्ट तिथे एंटर करतील आणि एक क्लिक केल्याच्या नंतर त्यांना त्या खटल्याच्या संदर्भातील किंवा त्या विषयाची संपूर्ण फॅक्ट्स त्यांच्यासमोर येतील. म्हणजेच प्रिव्हियस जजमेंट्स असतील सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाच्या किंवा संविधानातील तरतुदी CRPC IPCचे जे काही ॲक्ट्स असतील क्रिमिनल प्रोसिडिंग असेल तर ते सर्व त्यांच्यासमोर येतील. म्हणजे त्यांचा जो पूर्वी वेळ जायचा लीगल रिसर्चवरती म्हणजे मॅन्युअली ते काम करायचे तर तो इथे वाचणार आहे. यामुळे काय होईल की कोर्टाचा जो जजमेंट आहे हे लवकर येईल कोर्टाच्या वर्क्समध्ये इफिशियन्सी येईल. तर असे बरेचसे बेनिफिट्स आहेत या सुपेस पोर्टलचे. ठीक आहे. तर ट्रायल बेसिसवरती बॉम्बे हायकोर्टमध्ये आणि दिल्ली हायकोर्टमध्ये हे उपक्रम त्यांनी सुरू केलेला होता. तर तो सक्सेसफुली तिथे त्यांनी कंडक्ट केला आणि त्यानंतर आता मग ओव्हरऑल सर्वांकरिता तो लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट मध्ये तो लॉन्च केलेला आहे CGI आणि सुपेस पोर्टल. तर याविषयी सुपेस पोर्टलचा फुल फॉर्म विषयी आपण थोडं पाहूया. सुपेस पोर्टलचा फुल फॉर्म आहे सुप्रीम कोर्ट पोर्टल फॉर असिस्टन्स इन कोर्ट इफिशियन्सी. हे फुल फॉर्म अतिशय महत्त्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर जी एक पॉलिसी आहे E-कोर्ट प्रोजेक्ट. ठीक आहे. तर नॅशनल पॉलिसी अँड ॲक्शन प्लॅन फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन इंडियन ज्युडिशरी 2005. तर याच ॲक्शन प्लॅनचा एक भाग म्हणून सुपेस पोर्टल हा लॉन्च करण्यात आलेला आहे. ओके. तर हे होतं सुपेस पोर्टल विषयी. यानंतरची आपली न्यूज आहे ती इलेक्शन कमिशनर संदर्भातील. नुकतंच भारताच्या राष्ट्रपतींनी सुशील चंद्रा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि त्यांनी सुनील अरोरा यांना रिप्लेस केलेलं आहे. सुनील अरोरा हे नुकतेच रिटायर झाले चीफ इलेक्शन कमिशनर या पदावरून. तर त्यांच्या जागी आता सुशील चंद्रा हे भारताचे
मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. तर आपण थोडंसं या पदाविषयीचे की पॉईंट्स आपण पाहूया, ज्याचा उपयोग आपल्याला एक्झाममध्ये होईल. तर बेसिकली तुम्हाला माहिती असेल की निवडणूक आयोगाचं काम काय असतं. तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, त्यासोबतच विधानसभा या सर्वांच्या निवडणुका कंडक्ट करणे हे त्यांचं मुख्य कार्य असतं. त्यासोबतच पार्ट्यांची म्हणजे तो स्टॅटस वगैरे देणे ते तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. तर ते सर्व प्रक्रिया असते मुख्य निवडणूक आयोगाची. तर त्याची जी स्थापना आहे हे संविधानानुसार झालेली आहे, त्यामुळे ती संविधानिक बॉडी आहे, ठीक आहे. संविधानिक संस्था आहे जिची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी झालेली आहे. तर हा जो डे आहे 25 जानेवारी, त्यामुळे आपण नॅशनल वोटर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो. आणि हेडक्वार्टर सेक्रेटेरिएट जे आहे निवडणूक आयोगाचं, तर ते न्यू दिल्ली इथे आहे. तर या पोस्ट संदर्भात पाहूया नेमकं इलेक्शन कमिशनचं जे स्ट्रक्चर आहे ते कशा पद्धतीनं आहे. ओरिजिनली आपल्या संविधानामध्ये फक्त भारताकरिता एक निवडणूक आयुक्त असेल अशी तरतूद होती. पण 1989मध्ये इलेक्शन कमिशनर अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे घटनादुरुस्तीनुसार एक घटनादुरुस्ती करण्यात आली, इलेक्शन कमिशनर अमेंडमेंट ॲक्ट 1989 नावाने. तर यानुसार त्या पदाला मल्टी मेंबर्स बॉडी असे करण्यात आलेले आहेत, ठीक आहे. तर आता भारताकरिता एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि त्याच्यासोबत 2 निवडणूक आयुक्त असतात, 2 इलेक्शन कमिशनर असतात, ठीक आहे. तर सध्या 2 आहेत, पण वेळोवेळी ही संख्या किती असायला हवी म्हणजे 4, 5, 2, 1. तर हे ठरवण्याचा अधिकार या घटनादुरुस्तीने भारताच्या राष्ट्रपतींना दिलेला आहे. तर भारताचे राष्ट्रपती वेळोवेळी हे निश्चित करत असतात की नेमके किती ॲडिशनल आपल्याला इलेक्शन कमिशनर द्यायचे आहेत, ठीक आहे. तर ॲट प्रेझेंट आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे 2 आहेत सध्या करंटली. आणि हे मल्टीमेंबर बॉडी कुठल्या घटनादुरुस्तीने झालं, तर इलेक्शन कमिशनर अमेंडमेंट ॲक्ट 1989च्या, ठीक आहे. तर यांच्या पदाचा जो कार्यकाळ असतो हा 6 वर्षाचा असतो किंवा वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते या पदावरती राहू शकतात, म्हणजे जे लवकर येईल ते, ठीक आहे. जर त्यांचं वय 65 लवकर झालं तर ते मग रिटायर्ड होतील, किंवा त्यांचं टेन्युअर 6 वर्षाचं झालं तर ते त्यांच्या पदावरून रिटायर्ड होतील, ठीक आहे. आणि त्यांचा जे सॅलरी असतो, त्यांचा जो दर्जा असतो हा सुप्रीम कोर्टाचे जे जज असतात त्यांच्याप्रमाणे असणार. त्यांचे जे काही विशेष अधिकार प्रिव्हिलेजेस वगैरे असतात ते त्यांना सुप्रीम कोर्टाच्या जजेसप्रमाणे मिळत असतात. या पदावरून त्यांना बडतर्फ जर करायचं असेल तर जी प्रक्रिया सुप्रीम कोर्टच्या जजना बडतर्फ करण्याची असते त्यांच्या पदावरून, ती सेम प्रोसेस आपल्याला यांना जर पदावरून बडतर्फ करायचं असेल तर ती प्रक्रिया करावी लागते. पण जर एखाद्या निवडणूक आयुक्तांना स्वतःहूनच त्या पदावरून त्यांना रिझाईन करायचं असेल तर ते कधीही आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देऊन ते या पदावरून पदमुक्त होऊ शकतात, ठीक आहे. तर हे होतं इलेक्शन कमिशनर या पदाविषयी. यानंतरची न्यूज आहे नीरव मोदी संदर्भातील. आपल्याला माहिती असेल की पंजाब नॅशनल बँकेमध्ये 14,000 कोटीचा घोटाळा करून हा व्यक्ती ब्रिटनला पळून गेला, ठीक आहे. तर याला भारतात आणण्याचा प्रयत्न भारत सरकार करतंय. तर त्याच्यातलाच एक पार्ट म्हणून त्या संदर्भातील खटला इंग्लंडच्या कोर्टामध्ये याविषयी सुरू होता. तर इंग्लंडच्या कोर्टाने परवानगी दिलेली आहे की याला भारताला परत पाठवण्यात यावे. आणि त्यानुसार मग ब्रिटनच्या जे गृहमंत्री आहेत प्रीती पटेल यांनीसुद्धा मग त्या निर्णयाला मंजुरी दिलेली आहे. पण आता या भामट्यापुढं अजून एक पर्याय आहेच उरलेला, म्हणजे तिथल्या हायकोर्टाने जरी दिलेलं असेल तरी आता हा या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये तिथल्या अपील करू शकतो. त्यामुळे हे काही साले लवकर येत नाहीत वापस वगैरे, ठीक आहे. बरेचसे यांना असतात पळून जाण्याचे मार्ग, तोपर्यंत सेटलमेंट काही ना काही करून घेतात ते. सो असो, आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट प्रत्यार्पण प्रक्रिया ही पाहायची आहे. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला आपण
इंग्लिशमध्ये एक्स्ट्राडिशन असे म्हणतो. एक्स्ट्राडिशन किंवा प्रत्यार्पण म्हणजे नेमकं काय, तर जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या देशामध्ये गुन्हा केलेला असेल आणि त्या गुन्ह्यापासनं तो वाचण्याकरिता दुसऱ्या देशामध्ये पळून जातो, तर ज्या देशामध्ये तो आहे सध्या, म्हणजे ज्या देशामध्ये तो पळून गेलेला आहे, तर तो देश ज्या देशामध्ये त्यांनी गुन्हा केलेला आहे तिथे त्याच्यावरती फेअर ट्रायल किंवा त्यावरती खटला चालवण्याकरिता त्याला त्या देशाला पुन्हा वापस पाठवतो. ओके. तर या सर्व प्रक्रियेला आपण प्रत्यार्पण प्रक्रिया असे म्हणतो. उदाहरण म्हणजे तो नीरव मोदीचं. त्यांनी भारतामध्ये तो गफला केलेला आहे, घोटाळा केला आणि तो मग इंग्लंडला पळून गेला. तर त्याला भारतामध्ये जे आपले लॉज आहेत त्यानुसार त्याला शिक्षा देण्याकरिता इंग्लंड किंवा ट्रायल चालवण्याकरिता इंग्लंड हा आपल्या देशाला त्याला सुपूर्द करतो. या प्रक्रियेला आपण प्रत्यार्पण प्रक्रिया असे म्हणतो. तर हे सर्व प्रत्यार्पण जी प्रक्रिया आहे हे आपण कुठल्या कायद्यानुसार गव्हर्न करत असतो, तर भारत सरकारचा इंडियन एक्स्ट्रॅडिशन ॲक्ट 1962 आहे, यानुसार आपण ही सर्व प्रक्रिया करत असतो. ठीक आहे. तर एक्स्ट्रॅडिशन हे बोथ साईड होत असते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने इंग्लंडमध्ये गुन्हा केला आणि तो भारतात पळून आला, तर मग भारतसुद्धा तशा व्यक्तींना इंग्लंडला पाठवत असतो, म्हणजे प्रत्यार्पण करत असतो. तर हे दोन्हीही प्रक्रिया या ॲक्टनुसारच आपण गव्हर्न करतो, इंडियन एक्स्ट्रॅडिशन ॲक्ट 1962. ओके. तर आता नेमकं बेसिस काय असतं, या प्रत्यार्पणाची प्रक्रिया काय असते, म्हणजे कशा पद्धतीने ती प्रोसेस असते, हे सर्व एका ट्रिटीमध्ये फ्रेम केलेलं असतं, हे त्यावरती आधारित असतं. तर दोन देश जे आहेत ना, या पद्धतीची ट्रिटी करत असतात की एक्झॅक्टली कशा पद्धतीची ही प्रक्रिया आपण ठरवूया, कशा पद्धतीने त्यांना एक्स्ट्रॅडिट करायचं आहे त्या पीपलला. ओके. तर या पद्धतीची जी ट्रिटी आहेत इंग्लंड आणि भारताची हे 1992मध्ये आपण ब्रिटनसोबत आपण साईन केलेली आहे. ओके. तर या ट्रिटीनुसारच या नीरव मोदी यांचं एक्स्ट्रॅडिशन जी प्रक्रिया आहे ती सुरू आहे. आणि या पद्धतीच्या एक्स्ट्रॅडिशन ज्या ट्रिटी आहेत ह्या आपण एकूण 40 देशांसोबत केलेल्या आहेत आणि काही देशांसोबत आपण 11 देशांसोबत आपण तशा पद्धतीचे ॲग्रीमेंटसुद्धा केलेले आहेत. तर यामध्ये कळेलच आपल्याला की तो नीरव मोदी पुन्हा काय करतो, सुप्रीम कोर्टामध्ये तिकडे वगैरे जाईल तर. ठीक आहे. तर हे होतं आपलं एक्स्ट्रॅडिशन संदर्भातील न्यूज. यानंतरची न्यूज आहे ती वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स संदर्भामध्ये. नुकतंच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2021 हा पब्लिश झालेला आहे, रिलीज झालेला आहे. तर हा जो इंडेक्स आहे हा प्रत्येक वर्षीच रिलीज करण्यात येतो एका इंटरनॅशनल जर्नलिझम नॉट फॉर प्रॉफिट बॉडीद्वारे. म्हणजेच इन शॉर्टमध्ये एक NGO आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर, किंवा त्या संस्थेचं दुसरं नाव आहे रिपोर्टर्स सॅन्स फ्रंटेरियर. ठीक आहे. तर ही एक आंतरराष्ट्रीय NGO म्हणजेच नॉन प्रॉफिट बॉडी ही 2002पासनं प्रत्येक वर्षी हा रिपोर्ट पब्लिश करत असते. हा रिपोर्ट्समध्ये जवळपास हे 180 कंट्रीजला त्याच्यामध्ये घेत असतात आणि 180 रँकनुसार मग त्या 180 कंट्रीजच्या रँक ते देत असतात. तर यांचं जे हेडक्वार्टर आहे हे पॅरिस इथे आहे. तर पॅरिस बेस्ड ही एक इंडिपेंडंट NGO आहे. हे एक इम्पॉर्टंट फॅक्ट इथे लक्षात घ्या की या संस्थेचं हेडक्वार्टर हे पॅरिस इथे आहे आणि ही युनायटेड नेशनची एखादी स्पेशलाइज एजन्सी नाही किंवा एक इंटरगव्हर्नमेंटल बॉडी नाही. हा रिपोर्ट WTO पब्लिश करत नाही, IMF पब्लिश करत नाही. ठीक आहे. सो कन्फ्यूज करण्याकरिता या पद्धतीचे प्रश्न आपल्या राज्यसेवेमध्ये पण आलेले आहेत. ठीक आहे. सो हे एक इंडिपेंडंट NGOद्वारे हा इंडेक्स पब्लिश केला जातो. ठीक आहे. यानंतर नेमकं रँक्स कसं दिला जातो एखाद्या कंट्रीला किंवा यामध्ये हा रिपोर्ट कशाची संदर्भामध्ये असतो ते आपण पाहूया. तर या रिपोर्टमध्ये लेवल ऑफ फ्रीडम अवेलेबल टू जर्नलिस्ट, म्हणजे एखाद्या पत्रकाराला एखादी बातमी पब्लिश करण्याकरिता, प्रिंट करण्याकरिता किती प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आहे त्या देशामध्ये
यावरून या इंडेक्समध्ये त्या कंट्रीला रँक देण्यात येतो. या इंडेक्समध्ये फक्त त्या पत्रकाराला किती प्रमाणामध्ये स्वातंत्र्य आहे फक्त हेच कन्सिडर करण्यात येतात, पण त्या बातमीची जी क्वालिटी आहे हे कन्सिडर करण्यात येत नाही. फक्त आणि फक्त स्वातंत्र्य एक कन्सिडर करण्यात येतं. त्या न्यूजची जी क्वालिटी आहे ती लक्षात किंवा ते कन्सिडर करत नाहीत. ठीक आहे. तर हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की किती प्रमाणामध्ये त्यांना स्वातंत्र्य दिलं जातं बातमी पब्लिश करण्याकरिता. हे एक त्यांचा घटक आहे कंट्रीला रँक देण्याकरिता. आणि क्वालिटी जे त्या बातमीची आहे तर ती एक इंडिकेटर म्हणून ते याच्यामध्ये कन्सिडर करत नाहीत. तर त्यामध्ये अजून वेगवेगळे काही पॅरामीटर्स आहेत, जसे की मीडियाला इंडिपेंडन्स किती आहे, मग त्यांना जे पत्रकारांकरिता जे इन्व्हायरमेंट लागतं पत्रकारितेसाठी ते कसं आहे, त्यानंतर सेल्फ सेन्सरशिप आहे किंवा नाही आहे, किंवा मग एखादी बातमी पब्लिश करण्यापूर्वी त्यांना कुठे एखाद्या शासनाच्या अधिकाऱ्याला दाखवावं लागतं की साहेब आम्हाला ही बातमी द्यायची आहे, देऊ की न देऊ. सो सेल्फ सेन्सरशिप की स्वतःच ते बातमी ते देऊ शकतात. सो या पद्धतीचे लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क्स आहेत का, काही असे तिथल्या संसदेचे नियम आहेत का की जे त्यांचं जे स्वातंत्र्य आहे यांच्यावर गदा आणतात, जर्नलिझम्सवर वगैरे पत्रकारितेवरती एक बंधनं आणतात, असे काही कायदे आहेत का देशामध्ये. त्यानंतर ट्रान्सपरन्सी असेल किंवा क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर आहे की नाही, की त्यानुसार ते प्रोडक्ट करू शकेल, प्रोडक्शन म्हणजे. सो ओव्हरऑल या पद्धतीचे काही पॅरामीटर्स आहेत या इंडेक्समध्ये रँक देण्यासाठी एखाद्या कंट्रीला. ठीक आहे. तर या इंडेक्समध्ये मागील सातत्याने मागील 5 वर्षापासून नॉर्वे हा देश प्रथम क्रमांकावरती येतोय. ठीक आहे. मागील 5 वर्षापासून सातत्याने हा देश या इंडेक्समध्ये फर्स्ट रँकवरती आहे. आणि याच्या खालोखाल म्हणजेच सेकंड नंबरवरती फिनलँड हा देश आहे, थर्ड नंबरवरती डेन्मार्क हा देश आहेत. ह्या नॉर्डिक कंट्रीज आहेत. ठीक आहे. आणि भारताचा आपण आता पाहूया. भारत या इंडेक्समध्ये आपण रेडमध्ये मी हायलाईट केलेलंच आहे. तर भारताचा जो रँक आहे हा 142वा रँक आहे 180 कंट्रीजमध्ये. ठीक आहे. आणि इव्हन जे भारताचे शेजारील देश आहे यांचा परफॉर्मन्स या इंडेक्समध्ये भारतापेक्षा चांगला आहे. पाहूया आपण. नेपाळचा रँक हा 106 आहे, श्रीलंकेचा 127वा क्रमांक लागतो, भूटानचा तर 65वा क्रमांक आहे, आणि पाकिस्तान हा फक्त भारताच्या 3 रँक मागे आहे, म्हणजे 145व्या त्याचा रँक आहे. ठीक आहे. आणि या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की भारत हा देश पत्रकारिताकरिता खराब देश आहे, बॅड फॉर जर्नलिझम. ठीक आहे. तर आपली जी कॅटेगरी आहे त्यांनी बॅड फॉर जर्नलिझम अशी केलेली आहे, म्हणजे डेंजरस आहे. याचं रिझन्स आपल्याला माहिती असेल, पत्रकारावरती होणारे हल्ले असतील, त्यांना धमक्या देणं असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे, आणि असे विविध तुम्हाला माहिती असेल जे काही सुरू आहे सध्या आपल्या देशामध्ये. तर त्यामुळे हा जो आपला रँक आहे तो घसरलेला आहे. आणि 142व्या स्थानावरती सध्या आपण 180 देशांमधून आहोत. आणि या इंडेक्समध्ये सर्वात खराब परफॉर्मन्स जे आहे ते इरिटिया या देशाने केलेला आहे. याचा क्रमांक 180वा आहे. याच्यानंतर 179व्या क्रमांकावरती नॉर्थ कोरिया हा देश आहे, तो किम जॉंग हुंगचा देश. याचा रँक आहे 179वा. याच्या थोडंसं वरती तुर्कमेनिस्तान आहे, ज्याचा रँक 178वा आहे. आणि याच्या पहिले कोरोना व्हायरसचा जनक म्हणजेच हा चायना, याचा जो रँक आहे 177वा आहे. इथे या चायनामध्ये सुद्धा असं काही फ्रीडम वगैरे काही नसतं प्रेसला, सर्व काही सेन्सरशिप असते, जे सरकार म्हणेल ते त्यांना ते पब्लिश करायचं असतं. ठीक आहे. तर चायनाचा रँक 177वा आहे, खूप मागे आहे आपल्या. तर या रँकमध्ये आपण असं म्हणू शकतो की आपण चायनाला पछाडलेलं आहे. ओके. यानंतरची जी न्यूज आहे ती आहे ई-सॅन्टा प्लॅटफॉर्म विषयी. नुकतंच
जे केंद्रीय कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्टर आहे, युनियन कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्टर यांनी हे जे इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म आहे ई सांता नावाचे हे लॉन्च केलेले आहेत. हे प्लॅटफॉर्म ॲक्वा फार्मर्स आणि बायर्स करिता आहे. या दोघांना ते कनेक्ट करणार आहे. ॲक्वा फार्मर्सचे जे प्रोडक्ट असेल म्हणजे जे एक्सपोर्ट करतात ॲक्वा रिलेटेड म्हणजे फिश वगैरे नाही का, त्या रिलेटेडचे जे प्रोडक्ट असतात, तर हे जे एक्सपोर्ट करत असतात यांच्याकरिता हे प्लॅटफॉर्म एक वरदान असणार आहे. तर बेसिकली काय आहे की जसं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, त्याप्रमाणे हे पोर्टल असणार आहे, पण कोणाकरिता? ॲक्वा फार्मर्सकरिता. यामध्ये जे ॲक्वा फार्मर्स असतात हे त्या रिलेटेडचे त्यांचे प्रोडक्ट्स तिथे ते लिस्ट करू शकतात, त्याच्या पद्धतीचा कॅटलॉग बनवू शकतात, त्याचे स्पेसिफिकेशन्स तिथे ते मेन्शन करू शकतात. ओके, सो एक्सपोर्टला करिता हे एक उपयोगी होणार आहे. एक्सपोर्टर्स जे आहेत जे आपल्या भारतीयांकडनं ते परचेस करतील त्यांना मग ती इझिली ॲक्सेस होईल ना, म्हणजे कॅटलॉग पाहता येईल इझिएस्ट वेमध्ये, ते परचेस करता येईल, कम्पेअर्ड करता येईल दुसऱ्या कुठल्या एखाद्या ॲक्वा फार्मरसोबत किंवा दुसऱ्या कंट्रीच्या ॲक्वा फार्मरसोबत. तर याकरिता हा जो एक प्लॅटफॉर्म आहे हा एक वरदान ठरणार आहे. आणि इम्पोर्टर आणि एक्सपोर्टर किंवा ॲक्वा फार्मर आणि जे त्यांचे बायर्स आहेत त्यांना एक कनेक्ट करणारा दुवा म्हणून हा एक प्लॅटफॉर्म आहे, हा वर्क करणार आहे. तर हा कुठल्या मिनिस्ट्रीचा आहे एक इम्पॉर्टंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. युनियन कॉमर्स अँड इंडस्ट्री मिनिस्ट्रीचं हे प्लॅटफॉर्म असणार आहे. कोणासाठी? तर ॲक्वा फार्मर्ससाठी हे प्लॅटफॉर्म असणार आहे. आणि याचा फुल फॉर्म काय? तर इलेक्ट्रॉनिक सोल्युशन फॉर ॲग्युमेंटिंग NACSA फार्मर्स ट्रेड इन ॲक्वाकल्चर हे त्याचं फुल फॉर्म आहे. आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे हा मल्टी लँग्वेजमध्ये आहे. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोकण किनारपट्टी असेल, तिकडे कोकणी लँग्वेज असेल किंवा मग मराठी लँग्वेज, शेतकरी असतात ना लोकलाइज, सो त्यांना जे मच्छीमार वगैरे आहेत त्यांची जी भाषा आहेत त्यांच्या भाषामध्ये त्यांना हे ॲक्सेस मिळावं, त्यामुळे मल्टिपल लँग्वेजेसमध्ये हे प्लॅटफॉर्म आहे. जसं गुजराती असेल, गुजरातमध्ये कन्नडी बोलतात, कर्नाटकाच्या बॉर्डरमध्ये आंध्रा आहे, आंध्राच्या कोस्टमध्ये तमिळ लोक आहेत. सो सर्वांकरिता ते असावं ॲक्सेस, त्याच्यामुळे मल्टी लँग्वेजमध्ये हे प्लॅटफॉर्म असणार आहे. यानंतरची जी न्यूज आहे ती केंद्रीय दक्षता आयोगासंदर्भातील आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. ओके, तर ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. आपण एम लक्ष्मीकांतमध्ये रीड केलेलं असेल किंवा आपण जी कुठली भारतीय राज्यव्यवस्थाकरिता पुस्तक अभ्यासता यामध्ये या बॉडीविषयी आपण अभ्यास केलेला असेल इन डिटेलमध्ये. सो आपण फक्त करंट अफेअर्स पाहूया या बॉडीच्या रिलेटेड. तर या संस्थेमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत तर यांच्या ट्रान्सफर आणि पोस्टिंग संदर्भामध्ये एक नव्या गाईडलाईन्स सध्या केंद्र सरकारने पब्लिश केलेल्या आहेत. तर त्यामुळे सध्या हे जो कमिशन आहे हा सध्या चर्चेमध्ये आहे, करंट अफेअर्समध्ये आहे. ठीक आहे, तर नव्या गाईडलाईननुसार या संस्थेमध्ये काम करणारे अधिकारी आहेत म्हणजे जे लोअर लेवलचे अधिकारी आहेत ते सुद्धा, म्हणजे हायर ऑफिसर तर आहेतच, पण खालचे अधिकारी सुद्धा एका जागी 3 वर्षापेक्षा जास्त त्या जागेवरती काम करू शकत नाहीत. 3 वर्ष झाली की त्यांचं ट्रान्सफर करणं हे कंपल्सरी आहेत. अशा पद्धतीचे नवे गाईडलाईन सध्या केंद्र सरकारने दिलेले आहे. सो इथे आहेत गाईडलाईन्समध्ये टेन्युअर, त्याचा कार्यकाळ एका प्लेसवरती लोअर लेवल जे फंक्शनरीज आहेत त्यांचासुद्धा हा 3 वर्षाकरिता केलेला आहे, फिक्स केलेला आहे. त्याच्यापेक्षा जास्त ते त्या पदावरती एका जागी राहू शकत नाहीत, त्यांची मग तिथून ट्रान्सफर होईल. त्यांच्या पदाचा जो टेन्युअर आहे हा 3 वर्षाकरिता एक्सटेंड करण्यात येतो. ठीक आहे, एक्सटेंडसुद्धा करण्यात येतो, पण त्यांना मग तिथे दुसरीकडे पोस्टिंग दिल्या जाते, सेम त्या प्लेसवर नाही तर दुसरीकडे त्यांना ट्रान्सफर करून 3 वर्षाकरिता त्यांचा जो ज्या पदावरती ते आहेत तिथे त्यांना एक्सटेन्शन देण्यात येतं.
सो सध्या ह्या गाईडलाईन्स आहेत एक्सटेन्शन देण्यासंदर्भामध्ये. आता जे एका पोस्टवरती, म्हणजे आतापर्यंत तर असा कायदा नव्हता, तर आतापर्यंत जे एका पदावरती एका जागी 5 वर्षापेक्षा अधिक झालेलं आहेत त्यांना एका पोस्टिंगवरती, तर त्यांना टॉप प्रायोरिटीमध्ये त्या पदावरनं त्यांची ट्रान्सफर करावी, अशा पद्धतीचे आदेश आता या नव्या गाईडलाईन्समध्ये आहे. आणि यांच्यामध्ये अजून एक गाईडलाईन्स अशी आहे की एखाद्या व्यक्तीला या सी व्ही सीचं जे वर्क असतं ना, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचं जे वर्क आहे दक्षता संदर्भामध्ये, तर इथे त्याला कंटिन्युअसली नाही ठेवायचं आहे आपल्याला. म्हणजे ते एक्सटेन्शन असतं ना 6 वर्ष, 3+3, तर मध्ये यांच्या 3 वर्षाचा गॅप इथे असायला हवा. जर यांना पुन्हा अगर त्याच डिपार्टमेंटमध्ये त्यांना व्हिजिलन्समध्ये त्यांना अगर घ्यायचं असेल, हा एक 6 वर्षाचा कार्यकाळ झाल्याच्या नंतर, तर यांना कंपल्सरीली 3 वर्ष हे कुठल्या तरी दुसऱ्या विभागामध्ये त्यांना कूलिंग ऑफ पिरियड म्हणून द्यायचा आहे. तो 3 वर्ष झाल्याच्या नंतर पुन्हा मग तुम्ही या कामामध्ये, म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनच्या वर्कमध्ये त्या अधिकाऱ्याला किंवा त्या कर्मचाऱ्याला पुन्हा तुम्ही घेऊ शकता. सो या पद्धतीचे काही गाईडलाईन्स आहेत नवीन, हे ते नवे गाईडलाईन्स आहेत. ओके. तर आपण थोडंसं की फॅक्ट आपण आता करंट अफेअरमध्ये आहेच, तर सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनबाबत सुद्धा पाहूया. तर याचं मेन फंक्शन काय असतं सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनचं? तर जे सीबीआय आहे ना, सीबीआय वरती सुपरिटेंडन्स किंवा याचं मराठी आपण मध्ये काय म्हणतो त्याला, त्यांच्यावरती नियंत्रण जे असतं सीबीआय वरती, तर ते नियंत्रण करण्याचं जे काम आहे, हे हा केंद्रीय दक्षता आयोग करत असतो, किंवा पर्यवेक्षण करण्याचं जे काम आहे सीबीआय वरती, हे सीबीसीचं एक प्रमुख कार्य आहे. किंवा सीबीआय जी आहे ही सीबीसीच्या अंडरमध्ये काम करत असते. आणि केंद्रीय दक्षता आयोगाचं मुख्य कार्य कुठलं आहे, तर जे अधिकारी आहेत ग्रुप 1 चे जे अधिकारी आहेत, क्लास 1 अधिकारी आहे, आय एस आय पी एस वगैरे, आय आर एस ऑफिसर्स वगैरे, तर यांचे करप्शन रिलेटेडचे केसची चौकशी करणं, ते कुठपर्यंत आलेले आहेत त्या चौकशी वगैरे. सो या रिलेटेडचे जे वर्क आहे, प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन रिगार्डिंग जे वर्क्स आहे, ते मेनली हा जो आयोग आहे हा फंक्शन करत असतो. ही एक वैधानिक संस्था आहे, ही एक संविधानिक बॉडी नाही आहे, एक इंडिपेंडंट वैधानिक संस्था आहे ही. ठीक आहे. आणि यांचं जे फंक्शन आहे, म्हणजे जे चौकशी वगैरे करायची असेल, केंद्रीय जे अधिकारी आहेत, ग्रुप ए चे जे अधिकारी आहेत, याकरिता यांची स्वतःची अशी इंडिपेंडंट ऑफिसर नाहीत, किंवा यांची स्वतःची अशी विंग नाही, तर त्या चौकशी करिता हे सीबीआय वरती डिपेंडंट आहेत. ठीक आहे. जसं सीबीआय चे स्वतःचे ऑफिसर आहेत, ते सुद्धा एक करप्शन रिलेटेड केस फील्ड करतात आणि त्या रिलेटेड चौकशी करतात, म्हणजे जी स्वतःची एक विंग आहे. पण सीबीसी ची जी आहे ती स्वतःची विंग नाही, तर ती चौकशीसाठी सीबीआय वरती डिपेंडंट आहे. आणि सीबीआय ही यांच्या अंडरमध्ये काम करतं, सीबीसीच्या अंडरमध्ये काम करते. ओके. तर ही सीबीसी ची जी स्थापना आहे ही 1964 मध्येच करण्यात आलेली आहे. फेब्रुवारी 1964 मध्ये ही स्थापना करण्यात आलेली आहे. तर तेव्हा केंद्र सरकारने एक कमिटी स्थापन केली होती, कमिटी ऑन प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन, ज्याचे अध्यक्ष हे के संथनाम होते. तर के संथनाम यांच्या शिफारशीवरून या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. तर केंद्र जे आहे, केंद्रीय स्तरावरती जे काही व्हिजिलन्स रिगार्डिंग वर्क असेल, प्लॅनिंग, एक्झिक्युटिंग, रिव्हिविंग, रिफॉर्मिंग, हे सर्व बाबीवरती केंद्र सरकारला ऍडवाइस करण्याचं काम सुद्धा सीव्हीसी ही करत असते, किंवा मेनली प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन. ठीक आहे. या रिलेटेड वर्क हा आयोग करत असतो. आपल्याला जास्त पूर्ण अगदी डिटेलमध्ये याचे फंक्शन्स आपल्याला आपल्या बुक्स मध्ये वगैरे वाचायला मिळतील, तिथे जाऊन तुम्ही ते रीड करू शकता. तर सीव्हीसी यापूर्वी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनी किंवा यांच्या शिफारशीवरून स्थापन केलेली बॉडी होती सुरुवातीला. पण भारतीय संसदेने सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन ऍक्ट 2003 मध्ये एक पारित केला. यानुसार या संस्थेला वैधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे या कायद्यानुसार. ठीक आहे. आणि ही जी बॉडी आहे ही एक इंडिपेंडंट संस्था आहे,
ही काही केंद्र सरकारच्या अधीन राहून काम करत नाही, तर ही एक इंडिपेंडंट संस्था आहे की जी आपल्या कार्यासाठी थेट भारतीय संसदेला रिस्पॉन्सिबल असते. ओके. आणि हे प्रत्येक वर्षी आपला जो रिपोर्ट आहे हा भारताच्या राष्ट्रपतीला सुपूर्द करत असतात आणि त्यानंतर मग तो जो रिपोर्ट आहे भारताचे राष्ट्रपती हा भारतीय संसदेसमोर तो ठेवतात. ओके. पुन्हा याच्यामध्ये पाहूया की ऍक्च्युली यांच्यामध्ये किती म्हणजे ऑफिसर कसं यांचं कंपोजिशन वगैरे कसं असतं. तर ही एक मल्टी मेंबर बॉडी आहे, मल्टी मेंबर कमिशन आहे, सेम आपले इलेक्शन कमिशन प्रमाणे. यामध्ये एक मुख्य म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर असतात चेअरपर्सन म्हणून, आणि त्यांच्यासोबत 2 व्हिजिलन्स कमिशनर असतात मेंबर्स म्हणून. ठीक आहे. तर हे होतं आपलं सीव्हीसी संदर्भामध्ये. आता इथे फॅक्ट्स बरेचसे आहेत स्लाइड्स मध्ये, तर ही स्लाइड्स तुम्हाला डाउनलोड करायला मिळेल. खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही ह्या स्लाइड्स डाउनलोड करू शकता. तर यांचं अपॉइंटमेंट कोण करतं, तर भारताचे जे राष्ट्रपती असतात हे यांच्या चेअरमॅनचं आणि जे मेंबर्स आहेत म्हणजे कमिशनर्स आहेत यांची नेमणूक ही भारताचे राष्ट्रपती करत असतात. कोणाच्या रिकमेंडेशन वरनं, तर एका कमिटीच्या रिकमेंडेशन वरनं ते करत असतात. या कमिटीमध्ये भारताचे पंतप्रधान असतात, भारताचे गृहमंत्री असतात, त्यानंतर लीडर ऑफ ऑपोजिशन सुद्धा या कमिटीचा भाग असतात. आणि जर लीडर ऑफ ऑपोजिशन नसेल तर जी पार्टी सिंगल लार्जेस्ट अपोजिशन पार्टी असेल, म्हणजे ज्या पार्टीचे अपोजिशन पार्टीचे लोकसभेमध्ये सर्वात जास्त एमपीज असतील, खासदार असतील, तर त्यांचा जो लीडर असेल तो या समितीचा भाग असतो. तर या समितीने निवडलेल्या व्यक्तीला राष्ट्रपती सीव्हीसीचा कमिशनर किंवा मग मुख्य चेअरमॅन जो आहे म्हणून त्याची निवडणूक करत असतात, म्हणजे नेमणूक करत असतात. तर याचा जो टेन्युअर असतो, त्याचा जो कार्यकाळ असतो त्याच्या पदाचा, हा 4 वर्षाचा असतो किंवा वयाच्या 65व्या वर्षापर्यंत ते या पदावरती राहू शकतात, जे काही लवकर येईल ते. आता बघा, इलेक्शन कमिशनर 6 वर्षाचा टेन्युअर होता आणि यांचा आहे 4 वर्षाचा. ठीक आहे. तर हे एक जे बेसिक डिफरन्स असतात ना, हे थोडेसे केअरफुली पाहायचे असतात, म्हणजे आपण इथे मिस्टेक करतो एक्झाम मध्ये. ठीक आहे. तर यांचा जो टेन्युअर असतो हा 4 वर्षाचा असतो. आणि यांना पदावरून जर रिमूव्ह करायचं असेल तर जी प्रक्रिया सुप्रीम कोर्टाचे जे जज असतात ना त्याप्रमाणेच असते, किंवा आपण असं म्हणू शकतो की मिसबिहेवियर वगैरे त्यांनी केलेलं असेल तर मग सुप्रीम कोर्ट त्यांची इन्क्वायरी वगैरे करतं, आणि जर त्याच्यामध्ये ते गिल्टी आढळले तर मग ते त्यांना त्यांच्या पदावरून रिमूव्ह करता येतं. आणि त्यांच्या पदावरून रिमूव्ह कोण करतं, तर मग भारताचे राष्ट्रपती वगैरे करत असतात. त्याचे ग्राउंड्स वगैरे इथे दिलेले आहेत. ठीक आहे. आणि ते स्वतःही कधीही आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपतीकडे सुपूर्द करून त्या पदावरून पदमुक्त होऊ शकतात. ठीक आहे. तर इथे ते फॅक्ट दिलेले आहेत, तर ते थोडेसे बघून घ्या. यानंतरची जी न्यूज आहे ती आहे गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी न्यू दिल्ली विषयी. ठीक आहे. म्हणजे एक घटनादुरुस्ती विधेयक भारताच्या संसदेमध्ये नुकतंच पारित करण्यात आलेलं आहे. ते आहे गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अमेंडमेंट ऍक्ट 2021. ठीक आहे. याच्यामध्ये जे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, नायब राज्यपाल आहेत, यांना मोठ्या प्रमाणामध्ये आता विशेष अधिकार असे देण्यात आलेले आहेत, किंवा त्यांना जे इलेक्टेड तिथली जी गव्हर्नमेंट आहे त्याच्यापेक्षा अधिक जे अधिकार आहेत, जादाचे जे अधिकार आहेत ते लेफ्टनंट गव्हर्नर यांना देण्यात आलेले आहेत. थोडस या ऍक्टच्या प्रोव्हिजन्स काय आहेत ते पाहूया आपण. तर या ऍक्टनी सेक्शन 21, 24, 33 आणि 44 मध्ये 1991चा जो ऍक्ट आहे नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऍक्ट 1991, यामध्ये सुधारणा केलेली आहे या घटना दुरुस्तीने. तर आता या घटना दुरुस्तीमध्ये असं क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे की दिल्ली सरकार, ठीक आहे, दिल्ली सरकारमध्ये आता इथून पुढे
लेफ्टनंट गव्हर्नर असतील. दिल्ली सरकार म्हणजेच दिल्लीचे नायब राज्यपाल. ठीक आहे. या स्टेटमेंट वरून आपल्याला असं कळतं की आता दिल्लीचा सर्वस्वी जो काही प्रशासक असेल, जो काही अधिकारी आहे, तो मुख्यमंत्र्यापेक्षाही ज्याला अधिकार असणार आहेत ते असणार आहे लेफ्टनंट गव्हर्नर. म्हणजे आता लेफ्टनंट गव्हर्नर नायब राज्यपालांचे अधिकार तिथल्या विधानसभेपेक्षा सुद्धा जास्त असतील. तिथल्या कौन्सिल ऑफ मिनिस्टर आणि मुख्यमंत्र्यापेक्षा जास्तीचे जे अधिकार असतील हे तिथल्या नायब राज्यपालांना असणार आहे. सो असे बरेचसे विशेष अधिकार जे आहेत त्यांना दिल्ली संदर्भातील हे त्यांना देऊन त्यांना इम्पॉवर्ड केलेलं आहे. ठीक आहे. तर आता या घटनादुरुस्ती मुळे तिथले जे कौन्सिल ऑफ मिनिस्टर आहे यांना प्रत्येक वेळेला यांचं ओपिनियन घेणं हे कंपल्सरी असणार आहे प्रत्येक घटका विषयी. म्हणजे जरी तिथे त्यांच्या विधानसभेने एखादा कायदा पारित केलेला असेल तर त्याला परमिशन द्यायची नाही द्यायची हे पूर्ण जे विशेष अधिकार असणार आहेत आता इथून पुढे हे दिल्लीच्या नायब राज्यपालाकडे असणार आहे. ठीक आहे. आणि ते कुठल्याही कौन्सिल ऑफ मिनिस्टर असेल किंवा दिल्लीचे मुख्यमंत्री असेल किंवा त्यांचे जे मंत्री असेल त्यांच्या निर्णयाची जे चौकशी करू शकतात. डे टू डे मध्ये त्यांनी कुठले ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेटेड जरी त्यांनी निर्णय घेतलेले असेल तर त्या निर्णयाची माहिती मागवणे किंवा त्याची चौकशी करणे या रिलेटेडचे जे अधिकार आहेत ते आता या दिल्लीच्या नायब राज्यपालांना मिळालेले आहेत. सो त्याच्यामुळे आता हे खूप जास्त पॉवरफुल झालेले आहेत दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा. नावालाच आता ते मुख्यमंत्री तिथे राहिलेला आहे दिल्लीला. ठीक आहे. तर थोडस आपण जो जुना ऍक्ट होता त्याविषयी पण आपण थोडस पाहून घेऊया की 1992चा जो ऍक्ट होता म्हणजे 69वी घटनादुरुस्ती जी होती यामध्येच आता त्यांनी 2021 मध्ये नव्या घटनादुरुस्तीने ते बदल केलेले आहेत. तर या 69व्या घटनादुरुस्ती मध्ये तेव्हा 2 आर्टिकल आपल्या संविधानामध्ये ऍड करण्यात आलेले होते. ते म्हणजेच आर्टिकल 239 ए आणि 239 बी. सो आपल्या राज्यसेवा आणि आपल्या एमपीएससी मध्ये बऱ्याच वेळेला या आर्टिकल्स रिलेटेड क्वेश्चन्स आलेले आहेत. सो त्याच्यामुळे हा पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं हे 2 आर्टिकल ऍड करून त्यांनी जे दिल्लीचं केंद्रशासित प्रदेश होता यांना एक विशेष दर्जा या घटनादुरुस्तीने दिलेला होता किंवा या 2 आर्टिकल ऍड करून त्यांनी दिलेला होता. सो या 2 आर्टिकल्स मध्ये काय आहे तर पहिल्या आर्टिकल्स मध्ये असं म्हटलेलं होतं की जे केंद्रशासित प्रदेश आहे दिल्लीचा आता इथून पुढे याला नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली असं संबोधण्यात येईल आणि याचा जो प्रशासक असणार आहे तो नायब राज्यपाल असणार आहे. आणि यासोबतच या आर्टिकल 239 ए मध्ये दिल्लीकरिता एक विधानसभा असेल अशी तरतूद सुद्धा करण्यात आलेली होती. आणि ती जी विधानसभा आहे ती राज्यसूचीतील घटकांवरती किंवा समवर्ती सूचीतील जो भाग आहे यावरती ते कायदा करण्याचा अधिकार हा तिथल्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला दिलेला होता. फक्त काही एक्सेप्शन होते. यावरती तिथली जी विधानसभा आहे ती कायदा करू शकत नव्हती. ते म्हणजे पब्लिक ऑर्डर असेल, लँड असेल आणि पोलीस. तो यावरती कायदा करण्याचा अधिकार तिथल्या विधानसभेला नव्हता. आणि तिथे कौन्सिल ऑफ मिनिस्टर म्हणजे तिथे मंत्री जो मंडळ असेल तर ते सुद्धा दिल्लीकरिता असेल असं प्रोव्हिजन्स त्यामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि दिल्लीसाठी स्पेशली तिथल्या मंत्रिमंडळाची संख्या ही तिथल्या जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे त्याच्या 10% पेक्षा जास्त नसावी अशी त्यामध्ये एक तरतूद होती. आणि दुसरी जो आर्टिकल आहे आर्टिकल 239 ए बी याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की भारताचे राष्ट्रपती कधीही जे काही अधिकार किंवा जे काही आर्टिकल 239 ए मध्ये मिळालेले आहेत किंवा जे काही त्याच्यामध्ये आहेत तर ते कधीही ते सस्पेंड करू शकतात. कधीही त्याच्यामध्ये ते बदल करू शकतात. आणि ज्या वेळेला ते बदल करतील तेव्हापासून तिथे राष्ट्रपती शासन लागेल. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती शासन तिथे लागू शकतं. तर याच अधिकाराचा वापर करून आर्टिकल 239 ए बी चा तर
आत्ता जी 2021 ची घटना दुरुस्ती केलेली आहे, ठीक आहे. तर नवी घटना दुरुस्ती आता ती केलेली आहे. यानंतरची जी बातमी आहे ही पीएम कुसुम योजनेसंदर्भातील आहे. तर याविषयी आपण बऱ्याच वेळेला डिस्कस केला आहे वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये. तर आपण फक्त करंट अफेअर्स पाहूया पीएम कुसुम योजनेसंदर्भात. तर पीएम कुसुम योजनेचं फुल फॉर्म काय आहे? तर प्राईम मिनिस्टर किसान ऊर्जा सुरक्षा एवं उच्चतम अभियान असं या पीएम कुसुम योजनेचं फुल फॉर्म आहे. तर हे का बरं सध्या चर्चेत आहे? तर या योजनेअंतर्गत पहिला प्रकल्प सध्या राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील एक तहसील आहे कोटपुतली इथे सुरू करण्यात आलेला आहे या पीएम योजनेअंतर्गत. तर या प्रकल्पातून 17 लाख युनिट पर्यंतची प्रत्येक वर्षाला जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे. तर ही कशा संदर्भात आहे? तर सोलार पंप जे शेतकरी आहेत त्यांना मदत करण्याकरिता ही एक स्कीम आहे. या स्कीमची डिटेल्स इथे आपल्याला दिलेले आहे. तर यांचा ऑब्जेक्टिव्ह काय? प्रोव्हाइडिंग द फायनान्शियल अँड वॉटर सिक्युरिटी, म्हणजे जे राजस्थान वगैरे असेल किंवा जे शेतकरी आहेत यांना या रिलेटेड जे सोलर पंप परचेस करण्याकरिता सबसिडी वगैरे या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते. सो इथे सर्व बघा, ती इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे स्लाइड्स वरती यामध्ये. ओके. तर थँक्यू. या सर्व करंट अफेअरची PDF जी आहे ही तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल डाउनलोड करण्याकरिता. आणि मे महिन्याचे काही पॉलिटी संदर्भातील जे करंट अफेअर्स आहेत ते रिमेनिंग आहेत, ते राहिलेले आहेत. तर ते या व्हिडिओच्या भाग 2 मध्ये आपण ते रिमेनिंग असलेले करंट अफेअर्स कव्हर करूया. ओके. सो थँक्यू. थँक्यू.